आता हे भारताची भीमज्योत म्हणून या ठिकाणी भीमज्योत बीजेपीच्या वतीने आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने नवीनच विश्वजित गायकवाडीला लातूरचे राहणारे आहे, त्यांना अनुसूचित जाती मोर्चासाठी निवडलेला आहे. ते आंबेडकर आहेत, ते बुद्धिस्ट आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतला की बाबासाहेबांच्या नावाने भीमज्योत आहे ती दीक्षाभूमी चैत्यभूमी अशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणायची आणि जनजागृती करायची. बौद्ध समाजाचा दलित समाजाचा पाठिंबा चांगल्या पद्धतीने मिळवायचा. नरेंद्र मोदींचं जे व्हिजन विकासाचं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी लोकांचं जागृत करायचं, अशा अनेक मुद्द्यांवरती ही भीमज्योत या ठिकाणी आलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला करण्यासाठी, बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहे हे लोकांना सांगायचं. अशा पद्धतीनं ही भीमज्योत पुण्यामध्ये आलेली आहे. मला निमंत्रण होतं, आज मी त्यांना वेळ दिलेली होती, त्याप्रमाणे आज मी आलेलो आहे आणि चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला मी तिथे राहणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची बाबासाहेबांच्याबद्दल भूमिका आहे, त्यानंतर संविधानाबद्दलची भूमिका आहे, बौद्ध समाजाबद्दलची भूमिका आहे, दलितांच्याबद्दलची भूमिका आहे, ती लोकांसमोर मांडण्यासाठी या भीमज्योतीचा चांगला उपयोग होतो आहे आणि चांगली जागृती दलित समाजामध्ये होत आहे. त्यामुळे मी भीमज्योतीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम दीक्षाभूमी ते चैत्यभूमी घेऊन जात आहोत. हा कार्यक्रम नागपूरमध्ये 17 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी ही भीमज्योत तिथे प्रज्वलित केली आणि तिथून ती नागपूर ते अकोला ते नाशिक, पुढे छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, पुणे आणि शेवटी ती मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ती समर्पित करणार आहोत. तर या भीमज्योत या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही हे दाखवणार आहे की बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत कसा होता आणि हा भारत देशामध्ये, केंद्रामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान साहेब आणि राज्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत हे आम्ही या भीमज्योतमध्ये दाखवलं. ते स्वरूप सांगितलं या उपक्रमामध्ये काय आहे? आता सांगितलं, उद्देश पण सांगितला. पण हे उपक्रमाचं काय तुम्हाला वाटतं पुढे बेनिफिट होईल आणि कुठपर्यंत झालं? आम्ही आतापर्यंत मला असं वाटतंय की मला समजलेले बाबासाहेब आणि मला समजलेली भारतीय जनता पार्टी, ह्या दोघांना जर आपण एकत्र केलं तर मला असं वाटतं की आमच्या समाजाचा सोबत आमच्या देशाची प्रगती होईल. आणि आता 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आतापर्यंत काही लोकांनी एका छोट्या साच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघितलं गेलं तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे